नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात अशा करते? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल तर चला डोक्यातले निगेटिव्ह विचार काढून टाका. बाहेर सगळी निगेटिव्हच एनर्जी चालू आहे. कुठं महागाई वाढली, कुठं युद्ध वाढलं, कुठं सोनं वाढलं, कुठं चांदी वाढली, हेच दिवसभर आपण ऐकत असतो. त्यामुळे सकाळी सकाळी या बातम्या ऐकणं थोडंसं सोडा आणि देवाचं नाव घ्या किंवा काहीतरी छानसं ऐकायला सुरुवात करा. म्हणजे दिवस छान जातो आणि त्याच गोष्टींकडनं आणखीन महागाई किंवा आणखीन काही गोष्टी आपण आकर्षित करून घेत नाही. तर चला, मी कायमच म्हणत आली आहे तुम्हाला की नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश. नवग्रह हे आपल्या जन्माच्या वेळेपासून आपल्या पत्रिकेबरोबर असतात, ते आपल्या मृत्यूपर्यंत असतात. अगदी मृत्यू झाल्यावर सुद्धा कोणतं पंचक लागलंय का, काय लागलंय का, हेही पाहिलं जातं. तसं जन्म झाल्यावर आपण नावरस नाव किंवा कोणती रास आहे, कोणते सगळं आपण त्या दृष्टीनं पाहिलं जातं नवग्रहाप्रमाणे किंवा पत्रिकेप्रमाणे. पत्रिका म्हणजेच नवग्रह. हे नवीग्रह आपल्या पत्रिकेमध्ये कुठं ना कुठं असतात. म्हणूनच आपल्याला शनीची 7.7 येते, राहूची पीडा येते, केतूची पीडा येते, बुधाची दशा, गुरुची दशा, ह्या सगळ्या ग्रहांच्या दशा हे आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाला चालू असतात. आता शनीची 7.7 तर सगळ्यांना माहीत आहे की ज्यांना राशीला 7.7 येऊन गेली किंवा चालू आहे की किती अनेक आपल्याला त्याच्यापासून तोटे होत असतात किंवा आणखीन काय होत असतं. तसंच गुरु जर चांगला असेल तर आपल्याला भरपूर सारा पैसा मिळत असतो. शुक्र चांगल्या ठिकाणी असेल तर पैसा मिळत असतो. बुध चांगल्या ठिकाणी असेल तर बुद्धी, विद्या या गोष्टींमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मिळतं. म्हणून नवग्रह हे खुश तर सारी दुनिया खुश. तर नवग्रह चौकी ही क्रिस्टलची आहे आपल्या, ही तुम्हाला कुठंही मिळणार नाही. हे माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे. तर क्रिस्टल चौकी तुम्हाला आज हवी असेल तर त्याच्यावर दणदणीत ऑफर आहे. तर क्रिस्टल चौकी जरूर घ्या. क्रिस्टल चौकी ही फक्त रविवारी वापरायची आहे. बाकीची माहिती तुम्ही घ्याल त्यावेळी तुम्हाला दिली जाईल. रोज देवात ठेवायची नाहीये. काय करायचंय, कसं करायचंय ह्याची माहिती तुम्हाला जे घेईल त्याला दिली जाईल. चला, आता आपल्याला नवग्रह चौकी घ्यायला जमणार नाहीये, पण आपले नवीच्या नवी ग्रह काही ना काहीतरी पीडा आहे घरामध्ये चालू. घरामध्ये भांडणं होत आहेत, घरामध्ये आजारपणं येत आहेत, घरामध्ये पैसा कमी पडतोय, घरामधली लोक व्यसनी होत आहेत, कोण कुणाशी एकत्र राहायला मागत नाहीये. अशा ज्या वेळी घटना घडतात त्यावेळी आपल्या ऑल कुटुंबाचे कोणते ना कोणते ग्रह किंवा मग वास्तूचे सुद्धा ग्रह आपले बदललेले असतात. त्यामुळं या सगळ्या तक्रारी आपल्याला येत असतात. मग कोणते छोटे छोटे उपाय मी कायमच सांगत आले तुम्हाला. काही ना काहीतरी छोटे छोटे उपाय हे करत राहावं. कधी आंघोळीच्या पाण्यातले सांगितले, कधी कुठल्या देवाला जावं, कोणत्या वारी ते सांगितलं, कधी कलरवर सांगितलं. तर त्याचप्रमाणे आता अगदी छोटासा उपाय सांगते की या पृथ्वी तलावरचे प्राणी हे कोणत्या ना, जसे मसाले कोणत्या ना कोणत्या ग्रहाला जोडलेले आहेत, तसेच पृथ्वी तलावरचे प्राणी सुद्धा कोणत्या ना कोणत्या ग्रहाला जोडलेले आहेत. त्यांची सेवा केली आपण तरी सुद्धा आपले ग्रह सुधारू शकतात. आता सगळ्यात जास्त ग्रह कधी सुधारू शकतात तर नवग्रहांचं पूजन आपण करू त्यावेळी. पण ज्यावेळी ते शक्य नाहीये, नवग्रहांच्या मंदिरात जाणं शक्य नाहीये, नवग्रह चौकी घेणं शक्य नाहीये, त्यावेळी काय केलं पाहिजे की थोडा तरी तुम्हाला त्यातनं आराम पडेल. तर सगळ्यात पहिल्यांदा मुंग्या या जमिनीवरचा सगळ्यात छोटासा प्राणी आहे आणि त्याचं पोट, आणि त्या खूप प्रमाणात असतात, हजारो लाखो स्वरूपात असतात. मग त्यांचं पोट जर आपण भरलं तर आपले ग्रह मजबूत होतात. शनी आणि शुक्र हे दोन्ही ग्रह आपले त्यामुळं मजबूत होतात आणि हे दोन्ही ग्रह मजबूत असणं पत्रिकेमध्ये अतिशय गरजेचं आहे. किंवा ह्यांच्या दशा जर चालू झाल्या तर माणसाला दारिद्र्य लागायची वेळ येते किंवा खूप बेकार वेळा माणसावर येतात. म्हणून पिंपळाच्या झाडाखाली कुठेही तुम्हाला मुंग्यांचं वारूळ दिसेल अशा ठिकाणी मुठभर रवा, मुठभर साखर या गोष्टी वेळोवेळी, कधीही आयुष्यात ना त्याला वार आहे ना त्याला काही आहे. मुंग्या हा प्राणी आहे, आपल्याला दिलेला आहे देवानं या 2 ग्रहांसाठी. तर त्या 2 ग्रहांसाठी मुठभर रवा, मुठभर साखर असं काही ना काहीतरी त्या ठिकाणी टाकत राहावं. म्हणजे तेवढी जण खातात आणि ते पुण्य आपल्याला लागतं, आपले ग्रह स्ट्रॉंग होतात. त्याचप्रमाणे मांजर हे राहूचं प्रतीक आहे. म्हणून मांजराला सुद्धा दूध, चपाती जे काही आपल्याला त्याला खायला देता येईल ते देत राहावं. मांजर जरूर पाळावं. नाहीतर बाहेरनं येणाऱ्या मांजराला किंवा रस्त्यावर मांजरं सुद्धा असतात त्यांना तरी दूध पाजत राहावं. म्हणजे आपला राहू ग्रह सगळ्यात कलियुगाचा राजा तो मजबूत राहतो. त्याचबरोबर केतू ग्रह जर आपल्याला मजबूत करायचा असेल
तर डॉग म्हणजे 2 कलरचा जर डॉग असेल, पांढरा आणि तपकिरी, काळा आणि तपकिरी, किंवा मग कोणताही घ्या, डॉगला दूध, चपाती हे घालत राहिलं, ब्रेड, बिस्किट, काही ना काही कोणत्याही वारी कुठंही दिसेल तिथं जर आपण घालत राहिलो तर आयुष्यभर आपल्याला ह्याचा ज्यावेळी आपल्या पत्रिकेमध्ये दशा चालू होतात, वाईट दशा चालू होतात, त्यावेळी सुद्धा आपल्याला कमीत कमी त्रास होतो. म्हणून आपण डॉगला सुद्धा खायला घालावं. गाय अशी आहे की नवीच्या नवी ग्रह आपले स्ट्रॉंग करायची ताकद ही गाईमध्ये आहे. म्हणून गाईला पूर्वीपासून रोज गोग्रास घालायची सवय होती, गोघास घालायची सवय होती. पण आता गाया नाहीत किंवा काय नाही, तर आपल्याला जर आपल्या इथं जर गाय असेल तर तिला गूळ, चपाती किंवा हिरवा चारा हे जरूर घालावं. यामुळं घरातल्या सगळ्यांची नावं घेऊन किंवा सगळ्यांनी हात लावून तो चारा जर गाईला घातला किंवा ह्या बाकीच्या गोष्टी गुळ, चपाती वगैरे गाईला घातली तर आपले नवी ग्रह घरातल्या सगळ्यांचे स्ट्रॉंग होतात. आता गाय नाहीये, गाय दिसत पण नाहीये, अशा वेळी जिथं जिथं गोशाळा आहे तिथं तिथं गाईच्या रूपानं, पैशाच्या रूपानं तिथं दान करावं. तुम्हाला शक्य असेल गोशाळेला कोणत्याही चारा देणं, काही देणं, तर ते जरूर द्यावं. नसेल शक्य तर त्या गोशाळ्यांना तुमच्या जीनं जे जमत असेल ते दान वारंवार करत राहावं. म्हणजे त्या पैशाची ते लोक जे गोशाळा चालवतात ती लोक त्याचा चारा आणतील आणि त्या गाईंना खायला घालतील आणि त्याचं तुम्हाला त्याचं भाग्य लागेल आणि तुमच्या घरातल्या सर्वांचे नवीच्या नवी ग्रह स्ट्रॉंग होतील. त्याचप्रमाणे शनीचं अजून एक प्रतीक आहे, तो म्हणजे मासा. म्हणजे पृथ्वीवरचे मी प्राण्यांचं तुम्हाला ग्रहांशी काय आहे हे सांगत आहे. तर मासा हा शनी आणि पित्र म्हणजे दोन्ही गोष्टी मासा आपला हे करतो. तर शनीचे 7.7मध्ये सुद्धा किंवा पित्रांचा दोष आपल्याला लागू असेल तर आपण कणकेच्या 108 गोळ्या करून जर माशांना घातल्या, कोणत्याही वारी घाला, राम 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 म्हणत जर आपण त्या सगळ्या गोळ्या 108 गोळ्या माशांना घातल्या तर आपल्याला आपला शनी स्ट्रॉंग होतो. शनीच्या 7.7मध्ये सुद्धा आपल्याला त्रास होत नाही, आपले पित्र खुश राहतात. त्यामुळं जरूर हा उपाय सुद्धा पाण्याच्या ठिकाणी, कुठं मासे असतील त्या ठिकाणी जमेल तेव्हा तेव्हा हा उपाय जरूर करावा. आणि शेवटचा प्राणी येतो भूतलावरचा आपल्या, तो म्हणजे मंकी म्हणजे माकड. हा सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण लक्षात आलं असेल सूर्य आणि मंकी यांची नाती काय आहेत ते. त्यामुळं मंकीला फुटाणे आणि केळं या 2 गोष्टी देणं म्हणजे सूर्यग्रह मजबूत करून घेणं हे होतं. ज्यांना जॉब लागत नसेल, ज्यांना सरकारी जॉब लागत नसेल, ज्यांचा वडील आणि मुलगा यांचं पटत नसेल, त्यांनी सुद्धा हा उपाय करायला काही हरकत नाही. या उपायानं सरकारी जॉबही लागू शकतो आणि वडील आणि मुलगा यांचंही पटू शकतं. तर या 2 गोष्टी किंवा डोळ्याचे आजार खूप ज्या घरामध्ये निघतात किंवा अंध व्यक्ती ज्या घरामध्ये असतात त्या घरामध्ये ही करणं म्हणजे मंकीला फुटाणे आणि केळं घालणं ही कुठं जिथं दिसेल तिथं तर आपले हे नवग्रह हे स्ट्रॉंग होतात. त्याचबरोबर दान केल्याचा आपल्याला फळ मिळतं, नवग्रहांचे आशीर्वाद मिळतात, मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद मिळतात आणि आपले नवग्रह स्ट्रॉंग व्हायला मदत होते. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे जरूर सांगा. आज या नवग्रह चौकीवर ऑफर आहे, ही क्रिस्टलची नवग्रह चौकी आहे. बाकी सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. तर ज्यांना हवी असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला यासाठी छान कमेंट करा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर, नवीन माहिती बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.